Oh,
पुस्तक यमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। श्रीमंत श्री जगद्गुरु जगदवंदे तुकोबराया प्रस्तुत 4 चरणाच्या अभंगामधून अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगराया यांच्या नामाचा महिमा सांग। भगवंताच्या नामाची फलश्रुती काय आहे याचं वर्णन करणारा गोड अभंग चिंतनासाठी घेतलेला। वारकरी संप्रदायामध्ये साधनाचा प्राण जर काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे। आम्ही वारकरी नाम आणि नामीला वेगळा मानतच नाही। ऐका आकाश आणि अवकाशा भेद नाही जैसा, नाम आणि नामी तैसा अभेद असे। नाम हेच परब्रह्म आणि त्याच्या नामाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती म्हणा, मोक्ष प्राप्ती म्हणा किंवा खालच्या दर्जाचा साधक असेल तर संसारातलं सुख म्हणा, सर्व साधना सर्व साध्याची प्राप्ती करून देणार एकमेव भगवंताचं नाम आहे। काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले प्रश्नार्थक उत्तर दिलं त्याच्यामध्ये। म्हणून या संप्रदायामध्ये नामाचं कीर्तन केलं जातं, नामाची उपासना केली जाते, नामाचं कीर्तन केलं जातं। सर्वथैव नामाच्या माध्यमातून भगवंताला भक्ती समर्पण करण्याचं काम संतांनी केलेलं आहे आणि सर्व प्रयत्नानं ते सगळ्यांना आपल्याला नामाचं चिंतन करायला सांगतात। बऱ्याच वेळेला काही लोकांना वाटतं नामाचं कीर्तन म्हणजे सामान्यातल्या सामान्य लोकांनी करावं, असं नाही। शहाणा असेल, कमी शिकलेला असेल, ज्ञानी असेल, सर्वांना चिंतन करायला सांगितलंय। प्रार्थना करून नाम घ्या म्हटले, थोडं खडसावून सांगितलं नाम घ्या म्हटले, लागून या पाया पडून सांगितलं, सार्वजनिक सांगितलं। अनेक प्रकारानं भगवंताच्या नामाचा उच्चार करण्यासाठी संत सांगतात। त्याच्यामध्ये आपण सगळे आहोत। भगवंताचं हे जे नाम आहे काय करतं, काय महिमा या नामाचा आहे याचं चिंतन या अभंगातून आपल्या वेळेमध्ये करायचं। महिमा या शब्दाचा अर्थ असा आहे कमी कष्टामध्ये मोठा धन लाभ। कष्ट कमी आणि लाभ मोठा याला महिमा म्हणतात। किंवा एखादी कृती घडण्याचं कार्य करत असताना त्याची जी काही कारण आहे ते अपुरं जरी असलं तर कृती घडते। रेडा बोलत नसतो, तसे अवयव रेड्याला दिले नाही भगवंतानी, पण माऊलींची कृपा झाल्यानंतर रेडा बोलतो। हा काय आहे, त्याचा महिमा आहे। तसं जे वेदांना वेदाच्या अभ्यासाला, शास्त्राच्या चिंतनाला, योगाधिक असणाऱ्या साधनांना, तपाधिक साधनांना जे फल प्राप्त झालं नाही ते आमच्या भगवंताच्या नामाने मिळतं। कशापाय फलश्रुती सांगितली? प्रत्येक जीव कुठलंही साधन करत असताना आधी फलाचा विचार करतो माणूस। एखाद्याला जर म्हणलं येतो काय कीर्तनाला, ते म्हणतो काय मिळतं? पहिला प्रश्न पुण्य मिळतं, किती मिळतं? तिथून सुरू झालं। बरं पुण्य कुणी पाहिले, संसारातलं काही मिळतं का? अनेक प्रश्न केले जातात, तर त्या सर्वांचं असणारं उत्तर एक आहे भगवंताच्या नामानं सर्व फल प्राप्ती होते। पण आम्हाला सवय लागलेली आहे फल तरी मोठं असावं आणि साधनामध्ये कष्ट नसावं, असा आमचा स्वभाव झालाय लाचखोर।
एवढं बी भक्ती कशी सोपी असेल? सोपं सोपं म्हणलं म्हणजे किती सोपं. तू का म्हणे सोपे आहे सर्वहुनी. हे सर्वहुनीकडे पाहतच नाही कुणी. सर्वहुनी म्हणजे सर्व साधनामध्ये हे सोपं आहे आणि फल प्राप्त करून देतं. पण त्याच्यामध्ये पण आहे ते नाम घ्यावं कसं, इथं आम्ही चुकतो. म्हणून आम्हाला त्याची फलं मिळत नाही. कधी कधी त्या चरणांचा अर्थ न कळल्यामुळं आम्ही फलाची अपेक्षा वेगळीच करून बसतो आणि त्या चरणाला कुठंतरी मिथ्या म्हणत जातो. आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती. पुढं दर्शन हेळा मात्रे, दर्शन झाल्या झाल्या चुटकी सरशी त्याला मोक्ष मिळतो. आम्ही तर पंढरपूरच्या जवळ राहतो, अजून नाही पत्ता. काय अर्थ याचा? म्हणजे आम्ही दर्शन वंदन करतो त्याला दर्शन म्हणतो. दर्शन या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान करून घेणं आणि तिथं लीन होणं, त्याला दर्शन म्हणतात. तसं इथं नाम आमच्याकडून घेत असताना त्याची साधना परिपूर्ण होत नाही, म्हणून आम्हाला फल मिळत नाही. म्हणून त्याचं पथ्य फार महत्वाचं. थोडक्यामध्ये चिंतन करावं. म्हणून नाम हे साधनाचा विचार करताना त्याचा ज्ञानपूर्वक विचार करावा. एक, नाम हे साधन घेत असताना त्याच्यामध्ये सातत्य असावं. त्या नामाचं चिंतन करीत असताना त्याच्यामध्ये टिकाऊपणा असावा. एवढी 2-3 जरी पथ्य पाळली तर 100% त्याचं फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बघूया आपलं जमतं कधी. पहिलं चिंतन ज्ञानपूर्वक. काय नामाचं ज्ञान? काही मी आज एक ओवी सांगितली. नाम आणि वेगळा, नामी वेगळा नाही, हे त्या नामातलं ज्ञान आहे. अनेक साधनाची खटाटोप करण्यापेक्षा कलियुगी उद्धार हरीच्या नामे हे त्याचं ज्ञान आहे. सकळ साधनाचे सार हे त्याचं ज्ञान आहे. वेळ कमी आहे कलियुगामध्ये आणि म्हणून त्याचा स्वीकार करणं हे त्याच्यातलं ज्ञान आहे. दुसरी गोष्ट, नामामध्ये सातत्य लागतं. सततम कीर्तयन्तो मां, सातत्य लागतं. आम्ही थोडं घेतो, लईची अपेक्षा करतो. व्यवहारामध्ये जेवण केल्यावर पोट भरतं का नाही? हा काय सिद्धांत आहे, वेदांताचा नाही. जेवण केलं की पोट भरतं. एक जणांना सकाळ सकाळ जेवला, एक घास खाल्ला, तोंडामध्ये घातला, 6 वाजता कुठं तर त्यानं वाचलं होतं जास्त चावावा लागतो म्हणून 7:30 वाजेपर्यंत चावला, 8 वाजता गिळला, झालं सकाळचं जेवण. पुन्हा दुपारी 1 वाजता एक घास घेतला, 3 वाजेपर्यंत चावला आणि 4 वाजता गिळला. असं संध्याकाळी मी केलं आणि पुन्हा सांगायला लागला तुमचं चुकलं. का? जेवल्यावर पोट भरतं. मी 3दा जेवलो पण पोट काही भरलं. काय झालं? पोटभर खावं लागतं. हा सरळ सरळ अर्थ आहे. तसं नामाचं चिंतन करत असताना थोड्यामध्ये नाही चालत, चालतं थोड्यामध्ये सुद्धा, परंतु त्याची साधना जी आहे त्या भगवंतापर्यंत पोहोचली पाहिजे कळकळीनं तळमळीनं. मुखी नाम हाती मोक्ष असं एक प्रमाण आमच्याकडे. त्याचा बी अर्थ वेगळाच करतो आम्ही. मुखी नाम हाती मोक्ष म्हणजे एकदा नाम असं करतो, एकदा नाही. तोंड वाचलं की नाम दिसलं पाहिजे. त्यानं तोंड कशालाही वाचलं तरी त्याच्यात काय झालं पाहिजे? नामच झालं पाहिजे, मग मोक्ष. आम्हाला वाटतं एकदा राम एकदा विठ्ठल काढ मोक्ष, असं नाही पाहिजे. म्हणून नामामध्ये सातत्य लागतं. नाम टिकाऊ लागतं. टिकाऊ म्हणजे प्राण गेला तरी बेहत्तर, पण निष्ठा त्या भगवंताच्या विषयी नाही ढळली पाहिजे. देह जावो अथवा
अथवा राहो उदास म्हणायचे. फक्त ऐसे जाणं राहिला तक्रार नाही आणि गेला तरीही तक्रार नाही, याला उदास म्हणतात. देहाविषयी उदास व्हावं, देहावरचं सर्व प्रेम काढून भगवंताला अर्पण करावं, हे त्या नामातली विशेष रूपाची आवड आहे आणि ते नाम टिकाऊ आहे. उत्तरेकडं मुस्लिम धर्माचे गौरांग प्रभूचे एक शिष्य होते. धर्म मुस्लिम आहे पण एवढं नामाचं चिंतन केलं त्यांना हरिदास नाव दिलं. 24 तासामध्ये 1.5 लाख नाम घ्यायचे. थोडा प्रयत्न जर केला, मी थोडा प्रयत्न केला माझ्या प्रियनं, अर्धा तास शिल्लक राहतो संसारासाठी. झोपायचं सुद्धा नाही. गोविंद असनी, गोविंद शयनी, गोविंद त्यामणी बैसलाशी. आपल्या धर्मातला असून हिंदू धर्मातल्या भगवंताचं नाम घेतो म्हणून त्याच्या धर्म मार्तंडाने त्यांच्यातल्या तक्रार केली बादशाकडं. हा आपला आहे पण हरिबोल म्हणतो, हरीचं नाव घेतो. असे जर आपले लोक गेले तर आपला धर्म बुडेल. याला लवकरात लवकर काय करा, शिक्षा करा म्हणून त्या बादशाकडं तक्रार केली. त्यांचाच बादशाह, त्यांनी त्यांना 7-8 दिवस तुरुंगामध्ये टाकलं. नाम घेऊ नकोस. माझ्या हातात राहिलंच नाही आता ते. माझी मजा झाली. अनावराचा छंद या नामाचा की राजा एवढा आनंद येतो त्याच्यामध्ये. बघ तुला घ्यायचं असेल तर घेऊन बघ. राग आला राजाला. अशी शिक्षा केली महाराज. त्या काळामध्ये दिल्लीला 32 गल्ल्या होत्या. प्रत्येक गल्लीमध्ये हंटरनं फोडून काढलं. कारण त्या बाकीच्या धर्माला कळावं की नामाचं चिंतन हिंदू स्वरूपाने घेतलं तर काही सजा मिळते, म्हणून असं घोड्यावर मारलं तरी सुद्धा झाले नाही ते. प्रत्येक ठोक्या गणेश भगवंताचं नाम घ्यायचे. त्या मारणाराला म्हणायचे हरिबोल. मारणारे बी आपले होते हो, हिंदूंना मारायला. ते रडत रडत मारायचे. नोकरी असल्यावर काय करावं, रडत रडत मारायचे. महाराज आमचं चुकतं बरं का, काय करू, तुम्हाला मारू वाटत नाही. ते म्हणजे खुशाल मार, पण मारताना हरिबोल. बेशुद्ध पडले. घातलं त्या धुळीमध्ये, गंगेमध्ये टाकून दिलं. गंगामाईनं तापलं त्यांना. ताकद आहे म्हणजे प्राण गेला तरी बेहत्तर त्या नामामध्ये जे काही टिकाऊपणा आहे त्यावेळेला फल मिळतं. कारण फल मोठं आहे ना, त्याचं चिंतन आपल्याला करायचं. प्रस्तावना जास्त आपण मांडत नाही. नाम ज्ञानपूर्वक असावं, नाम आवडावं. बरीच साधनं आवडत नाही आम्हाला. जोजार म्हणून करतो. जोजार बरोबर आहे, इकडे सध्या आहे का? जोजार म्हणून करतो. वडिलाची रीत आहे म्हणून करतो. एवढं मागचं लिचांड सारायचंय म्हणून करतो. 5 माळा जपायचे झाल्या म्हणजे रिकामा झालो एकदा. असं नाही. आवडावं. कुणाला आवडावं? नाम घेणाऱ्या नामधारकालाही आवडावं आणि ज्याचं नाम घेतो त्या भगवंतालाही आवडावं. आम्हा आवडे नाम घेता,
संतोषे. पांडुरंगालाही आवड वाटावी या नामाची. विटेवरचा उतरून गोरोबा काकांचं नाम ऐकाय गेलं, त्याला बी आवडत होत. यांचे हात तुटले तरी त्यांनी नामाचा उच्चार नाही सोडला. म्हणून नाम हे आवडीनं घ्यावं. बरेच चिंतन त्याच्यामध्ये. आवडीने भावे हरिनाम घेशी मग तुझी चिंता मग कोण असते. म्हणून आमच्या साधनेमध्ये त्रुटी असल्यामुळं फल प्राप्त होत नाही. म्हणून लगेच आम्ही आरोप करून बसतो, पुन्हा तेवढं चूक होतं ते. चला, आपलं चाललं होतं काय, साधनाला प्रवृत्त करायचं असेल एखाद्या साधकाला तर तो विचारतो फल काय मिळणार आहे. कामाला येतो का विचारलं शेतकऱ्याने. ते मला येतो की, ते मला चल की, ते मला जा की. असं अरे पगार ठरव ना. पगार ठरल्याशिवाय काम करायला प्रवृत्त जसा होत नाही तसं आज परमार्थामध्ये नामाचं स्मरण करायला कोणी प्रवृत्त होत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी संतांना नामाची फलं सांगावी लागली. आणि त्यातलं एक गोड फल सांगणारा अभंग याचा. फलाचे पुन्हा दोन प्रकार. तसे प्रकार अनंत करता येतील, पण दोनच करूया. इष्ट प्राप्ती आणि अनिष्ट निवृत्ती. सगळे प्रकार आले ह्याच्यात. गरजेचं आहे ते मिळतं आणि अनावश्यक जातं झालं, त्यालाच मोक्ष म्हणतात. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याच्याच व्याख्या येते. इष्ट प्राप्ती अनिष्ट निवृत्ती हे फार मोठं फल मिळतं. ते संसारातली फलं मिळतात त्याच्या भानगडीत पडायला नको आपल्याला. कारण ते प्रारब्धावर जरी असली तरी एवढं मोठं भलं मोठं, एवढं मोठं साधन त्यावेळेस क्षुल्लक कामासाठी नाही वापरावं. म्हणून इष्ट प्राप्ती होते आणि अनिष्टाची निवृत्ती होते. सोपं सांगतो, दुःख जातं सुख मिळतं. सुखात पुन्हा दोन प्रकार, आत्मा अनात्मा. सुखाभास आणि सर्व सुख किंवा आत्यंतिक सुख. संसारात जे सुख आहे ते सुखाचा भास आहे, नसतं पण वाटतं. आणि त्याच्यासाठी आम्ही धडपडतो. म्हणून इतकं अमृतापेक्षा श्रेष्ठ नाम मिथ्या सुखासाठी वापरू नये. आणि जर कोणी वापरत असेल तर तो शहाणा नाही. आणि इथं सांगितलं काय, शहाणा तो धनी शहाणाला. मग शहाणा नसल्यावर काय उपयोग आहे. विचारलं महात्म्यानं, महाराज नामाच्या चिंतनानं मोक्ष मिळतो का? त्यामुळे प्रश्नच नाही. मोक्षासाठी तरी हे आहे. मोक्ष म्हणजे काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आता एक प्रश्न याच्यामध्ये असतो, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी का परमानंदाची प्राप्ती व्हावी? दोन्ही नका मागू घडीभर. सुरुवातीला काय हवं असतं? दृष्टांत म्हणून संसार घ्या. संसारामध्ये माणसाला दुःख जावं वाटतं का सुख यावं वाटतं? प्रश्न विचारू नये कीर्तनात, मीच उत्तर देतो. आम्हाला सुख यावं वाटण्यापेक्षा दुःख जावं वाटतं. खरा आनंद कशात असतो? दुःख जाण्यात असतो. अशी काही कुटुंब आहेत समाजामध्ये, आमच्या दृष्टीनं ओतप्रोत भरलेलं असतं, गडगंज श्रीमंती असते. पण त्यांना जर विचारलं कसं काही चाललंय, ते म्हणतात बरं चाललंय पण याला कोणाचे दृष्ट लागू नये. दुःखाचं बीज. इंद्रादिक देवाचे सुख आहे पण तिथं दुःखाचं बीज नाहीसं होत नाही. म्हणून इंद्रादिक देवाचं सुख सुद्धा का चांगलं नाही, तर तिथं दुःखाची निवृत्ती नाही. म्हणून सुख होण्यापेक्षा दुःख जावं हे सगळ्यात उत्तम आहे. एवढं ध्यानात ठेवा. किती जरी संसारामध्ये सुख असेल आणि दुःख पाठत लागले असेल तर काय उपयोग आहे? रामायणामध्ये की ओवे महाराज, एवढा चिंतेचा दाहो. चिंता असणारी रामाला लागली. एवढा प्रभू रामचंद्र चिंतेने केला असे किंकर, इतराचा काय बळीवार. चिंता दुस्तर तीही लोकी. दुःख श्रीमंती असेल, सत्ता असेल, पद
परंतु तिथं जर चिंता असेल तर मग एवढं रावणाकडे होतं, पण सुखनिधी राजभुवन, सुखनिधी सिंहासन, सुखनिधी भोगायतन, मान सन्मान सुख न देते, का तर दुःख जात नाही. म्हणून इथं महत्वाची भूमिका आहे, दुःख गेलं पाहिजे. आणि दुःख गेल्यावर सुख येतच, पण सुख असेल आणि दुःख गेलं नसेल तर ते सुख नसतं. कपडे बदलून आलेलं दुःखच असतं. इहलोकीचा चंद्र क्षयरोगी येत आठवे आता ते येत उदय होय असता लागी, दुःख येऊन सुखाची अंगी सळीत जगाते. चंद्र एवढा श्रेष्ठ, पण त्याला सुद्धा मावळावं लागतं कुठेही सुख. सूर्य असतो मावळावं लागतो कुठेही सुख. म्हणून आपल्याकडं जे दुःख सुख वाटतं ना संसारातलं, ते कपडे सुखाचे, ते जर्सी माहितीये का तुम्हाला? जर्सी गाय नो, क्रिकेटचे पोरं घालतात ते, आणि ते जर्सी का काय म्हणतात त्याला मला माहिती नाही. त्याच्यावर नुसतं नाव असतं ते, जसं तसं याच्यावर नाव असतं त्या शर्टावर, सुख, आणि असतं ते दुःखच. आणि म्हणून सुख मागण्यापेक्षा दुःख जावं, अनिष्ठाची निवृत्ती व्हावी, हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे. आणि मग सर्वश्रेष्ठ लाभ या होतो का, तो बऱ्याला बहुतेक प्रश्न केला असा. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, तेच सांगतो तुला, या अभंगामध्ये 6 अनिष्टाची निवृत्ती केलेली, सुखाचं नाही सांगितलं. कारण अनिष्ट गेलं की इष्ट येतच, 2च आहेत काय. म्हणून थोडं चिंतन करा अभंगाकडे. ध्रुवपदातून सुरुवात करूया. आईशे विठोबाचे नाम. आता अभंगाला विचारायचं, कैसे विठोबाचे नाम. कीर्तन करायला शिकणाराला सोपं सांगतो, म्हणजे मी शिकवणारा नाही. एखाद्याला शिकू वाटत असेल तर त्याला सोपं करा, एक अभंग घ्यायचा आणि त्या अभंगाला प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तर आपण द्यायची. त्याच्यासाठी श्रवण करावं लागतं एवढं. ध्रुवपदामध्ये महाराज म्हणतात, आईशे विठोबाचे नाम. महाराजांनी विचारलं, कैसे विठोबाचे नाम. मग तुटे भवरोग, आईशे विठोबाचे नाम. संचित क्रियमान भोग, आईशे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जन्म, आईशे विठोबाचे नाम. वसो न शके पाप, आईशे विठोबाचे नाम. जाय त्रिविध तो ताप, आईशे विठोबाचे नाम. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया, आईशे विठोबाचे. किती झाले अनिष्ट? पहिल्या चरणात 2 अनिष्ट गेले, आईशे विठोबाचे नाम. दुसऱ्या चरणामध्ये 1 अनिष्ठाची निवृत्ती, तिसऱ्या चरणामध्ये 2 अनिष्ठाची निवृत्ती, आणि चौथ्या चरणामध्ये 1 अनिष्ठाची निवृत्ती. एकूण 6 अनिष्ठांची निवृत्ती करणार हे भगवंताचं सर्वश्रेष्ठ नाम. त्याचं थोडं थोडं आपण चिंतन. काय म्हणतात महाराज? तुटे भवरोग, आईशे विठोबाचे नाम. कैसे विठोबाचे नाम. तर या नामाचं फल काय मिळतं? भवरोग तुटतो. तुटणं याचा अर्थ आपल्यापासून दूर जाणं. चला, रोग कळला पण भाऊ कळला नाही. भाऊ म्हणजे काय? भवभवती म्हणजे होणे. जे निर्माण होतं त्याला भाव म्हणतात. आणि आपल्या शास्त्रामध्ये उपजते, जे निर्माण होतं ते नाशाला जातं, आणि मग जे नाशाला जातं ते चांगलं काय नाही. भगवंताचं नाम अविनाश आहे. धरोनी राहील अविनाश कंटी. भगवंताचं नाम अविनाश आहे, आणि अविनाश नामानं नाशकी वस्तू घ्यावी का? कशा काय बोललो मी? भव म्हणजे होणे, म्हणजे निर्माण होणे. आणि निर्माण होण्याची व्याख्या असे, आधी नव्हतं, नंतर नसणार आहे, मध्येच दिसतं, त्याला भाव म्हणतात. त्याला संसार म्हणतात. तुम्हाला काही व्याख्या करायची ते करा. त्याला स्वप्न म्हणतात. सकाळी नसतं, संध्याकाळी बी नसतं, आणि उन्हाळ्याचं दुपारीच दिसतं. काय म्हणायचं त्याला? मृगजळ.
आणि मग काय होतं? मृगजळ वत नाशाला जात. दुसरं प्रमाण आहे स्वप्नीचे चेरिले, ते बी नाशाला जातं. कारण स्वप्न, आता सांगा, झोपल्यानंतर स्वप्न पडतं का? जागेपणी पडतं? झोपेत बी नाही पडत आणि जागेपणी पडत नाही. मधला जो संधी काल आहे, झोपही नसते ऐका आणि जागृतीही नसते, मध्ये स्वप्न असतं. चंद्रशेखर महाराजांचं मी ऐकलं होतं, आपल्या शरीरामध्ये एक पुरीतती नावाची एक नाडी आहे. त्या नाडीचं नाव आहे पुरीतती. पुरीतती नाडी केवढी माहिती आहे का? आपल्या डोळ्याची एक पापणी तोडायची आणि त्याचे 6 तुकडे करायचे, असे भाग. काय म्हणतात त्याला? 6 6 त्याच्या भागी करायच्या त्या पापणीच्या. आणि मग ती किती सूक्ष्म आहे तेवढी ती नाडी आहे. आणि ज्या वेळेला साधक झोपला जातो त्यावेळेला त्याचं मन त्या पुरीचं ती नाडीत शिरतं 3 सेकंदासाठी आणि तेवढ्यावर स्वप्न पडतं. तो दिल्ली काय अमेरिकेतनं जाऊन येतो आणि जागा झालं की काहीच नाही, हात झोपलेला असतो. म्हणजे भव म्हणजे मध्ये निर्माण झाला, अगोदर नव्हता, नंतर राहत नाही, त्याला संसार म्हणतात, त्यालाच भव म्हणतात. आणि म्हणून हे भव हे नाशाला जाणार आहे. आणि मग या नाशाला जाणार असलं तरी आम्ही काय मानलं? त्याला खरं मानलं. आणि हेच मोठं अज्ञान आहे. मोक्ष हा अज्ञानामुळे प्राप्त झाला आणि त्याचं औषध आहे ज्ञान. मोक्ष देईल ज्ञान. बरं काय? ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आमचं चिंतन आहे मग नामानं कसा काय मिळतो? नाम हे कर्म आहे बरं का. कर्माचे 3 प्रकार, कायिक, वाचिक आणि मानसिक. नाम हे वाचिक कर्म आहे. मग वाचिक कर्मानं मोक्ष कसं मिळेल? कारण मोक्ष मिळण्यासाठी ज्ञान लागतं. तर त्याच्यात चिंतन असेल. आम्ही ज्याचं नाव घेतलं त्याला जर ते नाम आवडलं तर तोच आमचा गुरु होतो आणि आम्हाला त्या वेळेला ज्ञान देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, मिथ्या वस्तूला सत्य मानून बसतो. त्याच्यासाठी भगवंताच्या नामानं परमात्मा, आम्ही त्याचं नाम घेतल्यामुळं तो आम्हाला ज्ञान देऊन मोक्ष देतो. कारण कुणाला तक्रार नाही राहिली पाहिजे. नाहीतर एवढे ज्ञानी पंडित झाले मग त्यांचं कष्ट कशाला वाया घालवा.
हे मात्र निश्चित आहे. काय असतं, आपण त्याचं झालं का नाही जबाबदारी टाकणं. वारकऱ्याची भूमिका काय असते, त्याचं नाम घ्यायचं आणि त्याच्यावर जबाबदारी टाकायची. तारी अथवा मारी. आणि मग आता तुझी लाज तुझ देवा ते कसं मारी. थोडं संसारातलं सांगू. लग्न झालं की ती नवरी नाव घेते. कुणी गावात मानत नाही, पण त्याला पाटील रावसाहेब म्हणते. तेवढ्यासाठी याची छाती फुकते की ती एका नामानं. आयुष्यभर महाराज याची पॅन्ट फाटली तर चालते, पण साडी फाटू देत नाही. का? नाव घेतलं. सामान्य जीव जर एका नावासाठी एवढा आपलत असेल, काही नसताना जवळ, हा तर प्रभू आहे महाराज, लक्ष्मीचा पती, कसा आम्हाला उपवासणार. म्हणून त्याला नामाचा अभिमान आहे. तुका म्हणे याशी नामाचा अभिमान म्हणून शरण तारी बळी. अभिमान आहे त्या प्रभूंना. आणि म्हणून भव म्हणजे संसार, तो मिथ्या आहे, त्याला पार करून गेल्याशिवाय मोक्ष नाही. म्हणून मोक्ष मिळणं याच्यासाठी अत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे भव जाणं, संसार जाणं. संसाराची व्याख्या थोडक्यामध्ये आपण केली. जे आधी नाही, मध्ये दिसतं आणि शेवटी नसतं. आपल्याकडे बी तसं चिंतन करावं थोडं थोडं. विद्वत्ता असेल, कुणी कुठल्या एखाद्या कलेमध्ये मोठा असेल तर त्यानं बी असं याचं थोडंसं ध्यान ठेवायचं. आधी होतं का ज्ञान किंवा काय तुमच्याकडे कला असेल, काय काय म्हणायचंय तेव्हा प्रतिष्ठित असेल, अगोदर होतं का, पुन्हा राहणार आहे का, मध्येच का मोठा झाला. चपात्या लाटतात त्याला काय म्हणतात, इकडे लहान असतं इकडे मध्येच मोठं होतं ते. मग तसं नाही व्हावं, कारण बुद्धीचा दाता, लक्ष्मीचा पती, सर्व सत्ताधीश परमात्मे जे ज्ञान दिलं ते त्याचं आहे. त्याच्याच हातामध्ये सगळी सत्ता आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अहंकार नाही करावा. संसाराचा म्हणजे अभिमानच आहे ते. संसाराचा मी माझं हे अभिमान धरणं हाच संसार आहे. दुसरी व्याख्या केली आगा उपजने आणि निमणे, हे साचाची जै मानणे. उपजने निमणे हे तिथंच आहे. जन्मला कधी आधी नव्हता, प्रागभाग. मरल्यानंतर नाही म्हणतो, देहदादात्म्य लागलं म्हणून याला भाऊ म्हणतात, याला संसार म्हणतात. आणि या संसाराच्या व्याख्या आपण अनेक ठिकाणी ऐकलेले आहेत. संसार दुःख मूळ वगैरे वगैरे वगैरे. अशा दुःखातून निवृत्ती होते म्हणजे संसार आपल्यापासून दूर जातो. संसाराच्या शब्दाचा अर्थ पाहिला, संसारती इति संसार, जे नेहमी सरकत जात, त्याला काय म्हणायचं. तुम्ही किती प्रयत्न करा, परमार्थाची संसाराची व्याख्या सांगू का, कोटी प्रयत्न केले तरी थांबत नाही संसार. आणि लाखो कोटी प्रयत्न केले तर हटत नाही परमार्थ. आनंदाद्वय नित्य अविनाश आहे परमात्मा, तो कधीच संपत नाही. आणि संसार कधी राहत नाही. आणि म्हणजे राहत नाही त्याला चिकटणं हे अध्यास आहे, हेच अज्ञान आहे. आणि ते अज्ञान जाण्याचं काम भक्त कोबरे म्हणतात, आईशी विठोबाचे भवरोग जातो. एक अनिष्ट गेलं दुसरं चिंतन करतात. संचित क्रियमान भोग, संचित जातात, क्रियमान जातात. आणि भोग म्हणजे प्रारब्ध जात. कशानं? आईशी विठोबा, हे द्रौपद्यांना ठेवा, आईशी विठोबाचे नाम. म्हणून संचित कशाला म्हणायचं. आता चालू आहे आपलं क्रियमान. तुम्ही ऐकताय, मी सांगतो, हे वाजवतात, हे काय आहे, क्रियमान आहे. आणि हे झालं पूर्ण की मग तिकडे एफडीमध्ये जातं, ते फिक्स्ड डिपॉझिट संचित, त्याच्यामध्ये ते जातात. आणि मग ते हळूहळू हळू काढून खर्चायला लागलं की त्याला म्हणायचं प्रारब्ध. केले ते क्रियमान, झाले ते संचित म्हण. मग उरउरीत उरले ते प्रारब्ध ते जाणं, प्रारब्ध ते जाण, उरउरीत उरले ते. भोगायचं शिल्लक राहिलं प्रारब्ध, भोगाच्या अगोदर साठलं संचित. आणि क्रियमान म्हणजे चालू कर्म, वर्तमान काळातलं जे कर्म आहे त्याला क्रियमान म्हणतात. आणि मग नाम जर आपण घेतलं तर हे जात. आधी याची अनिष्ठ का सांगतो. आपण कर्म केलं की त्याचे भोग भोगावे लागतात. थोडं पुढे जाऊन सांगू, पुण्यकर्म केलं तरी भोग भोगावे लागतात. तुका म्हणे जाती
पुण्यक्षय अधोगती. मग पाप केल्यावर का नाही जाणार? पुण्यानं सुद्धा अधोगती होते, कारण कर्मच आहे ना. कर्माचा अभिमान धारण केला की मग पुण्य कर्म सुद्धा चालत नाही वारकऱ्यामध्ये, संतांमध्ये. पापानं तर प्रश्नच नाही, पापानं तर अधोगती निश्चितच आहे. म्हणून क्रियमान म्हणजे आम्ही करत असलेल्या कर्मामध्ये जर पाप केलं तरीही बंद तुटत नाही आणि पुण्य केलं तरीही बंद तुटत नाही. म्हणजे मग चांगलं मंगळ आहे, थोडं चांगलं. कोण? पुण्यापेक्षा पापापेक्षा पुण्य चांगलं आहे. पण मनुष्य जन्मामध्ये वारकऱ्याने इथं थांबायचं नाही, त्या पुण्याला बी पास करून पुढे जायचं, तेव्हा ते जमतं म्हणायचं. जसं एक अभंग येतो खूप ज्ञान करायचं, त्रिगुण आसार, तमोगुणापेक्षा रजगुण बरा, रजगुणापेक्षा सत्वगुण बरा. आणि मी सात्विक म्हणून अभिमान आला की मातीत गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून सत्वगुण ही गेला पाहिजे. थोडा आगाऊपणा सांगू, तुटलेल्या चप्पलचा ठोका लागला काय आणि नव्या कोऱ्या चप्पलचा धनका लागला काय, मार पोच बसणार आहे. म्हणून सत्वगुण ही इथं चालत नाही. तसं कर्तेपणाचा अभिमान धारण केला तर पुण्यही चालत नाही. आणि म्हणून केली कर्मे झाले तिची भोगा आली, उपजले मेले, उपजले मेले ऐसे किती आगा उपजणे आणि निमणे हे साच जय मानाने भाऊ. असं जन्म आणि मरण हा संसार आहे. आणि मग कर्म करत राहिला की संसारातून दूर जात नाही. मग तुम्ही म्हणाल मग कर्म तर होतच जातं, पुण्याचं जरी असेल पापाचं काही ना काही घडतंच. कारण जन्माला कशासाठी आलं? कर्मामुळेच आलं ना, कर्माचं जन्मच घालतं. त्याच्यासाठी इथं विशेषता सांगितली आमच्या महात्म्याने. निश्चित कर्म करू नको असं कोणी सांगत नाही, फक्त काही करू नको, कर्माचा अभिमान धारण करू नको. आणि हे नामामुळे जमतं बरं का. नामाचं सातत्य, नामाची निष्ठा अंतःकरणामध्ये झाली की मग जो प्रभू त्याचं नाम आम्ही घेतलं त्याची सगळी सत्ता आमच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होते. सकळ सत्ता त्याच्या हाती, माझी कीव काकुलत. त्या भगवंताचं सगळं मी इथं निमित्त आहे असं जमलं की मग कर्माचा अभिमान होत नाही आणि कर्माच्या फलाचा भोगता बी तो राहत नाही. त्याच्यामुळं संचित तुटे, क्रियमान तुटे आणि प्रारब्धही तुटे. सोपं करून आता एसटी मध्ये जरा भरपूर लोक बसायला लागले. कोरोनाच्या काळामध्ये कंडक्टरला पैसेच मिळायचे नाही, रोज रडत होता काय नाही, पगार आहे त्याला, एसटी गाच भरली तरी भरपूर पैसा मिळाला काय, आणि कुणी नाही आलं तरी काय, त्याला काय फरक पडतो का? म्हणजे येणं पैशाचं आणि जाणं याच्याविषयी कंडक्टर जसा उदास असतो तसा संसारामध्ये कर्माविषयी साधकानं उदास असावं आणि ती उदासता प्राप्त होण्याचं करण्याचं काम भगवान आम्हाला नामाच्या माध्यमातून देतो. आपणची देव होय गुरु म्हणजे कर्माचा अभिमान राहत नाही. कारण माझा पैसा आहे असं म्हणत नाही, कॅशियर असू दे नाही तर कंडक्टर असू, त्यानंच मिळवलेलं असतं की, पण माझा म्हणत नाही. तसं भगवंताच्या चिंतनामध्ये किंवा संसारामध्ये वागत असताना साधकानं केलेलं कर्म भगवत समर्पण केलं तर त्या कर्माचा अभिमान नाही धारण केल्यामुळं त्याच्या फलाचा संबंधच येत नाही. मग ते पुण्यकर्म असू दे नाहीतर पाप कर्म असू दे. पुराणामध्ये मांस विकणं हे कसलं कर्म? पाप कर्म एक नाही. सज्जन कसाया पाप कर्म आहे, भजन करणं पुण्य कर्म आहे. पण हे संत त्या भजन पुण्याला बी आतळे नाही आणि पापाला बी आतळे नाही. तुका म्हणे आम्ही झालो Bye.
भैरूप वलहीन वाळले किंवा तृणाग्नी मेळे समरसता होते म्हणून पाप आणि पुण्याचा लवलेश संतांना लागत नाही. सज्जन कसायांचं मांस विकणं असेल, सावताबाबाचं मळा खुरपणं असेल, कबीरांचं शेला विणणं असेल किंवा एखाद्या साधकाचं नामस्मरण असेल, हे सगळी कर्म ते भगवत समर्पण करतात. त्याच्यामुळे त्यांना प्रारब्ध क्रियमान आणि संचिताची बाधा होत नाही. कशामुळं? ऐशी विठोबाचे नाम, असं ते विठोबाचं नाम आहे. आणि म्हणून त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे. 2 अनिष्टाचं चिंतन आपण केलं, उरलेल्या अनिष्टाचं चिंतन आपल्या उरलेल्या वेळेत करू. मधली साल म्हणत
संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. भवरूपी संसार, त्या संसाराच्या दुःखापासून जीव नामधारकाला परावृत्त करणारे हे नाम आहे, किंबहुना संसार रूपी रोगाला नाहीस करणारं नाम आहे. काही लोकांनी शंका घेतली याच्या नावावर. संसाराला रोग म्हणणं पटलं नाही आम्हाला. म्हटलं त्यामुळे कसं काही पटलं नाही. रोग आवडतो का आवडत नाही? रोग आवडत नाही मला. आणि संसार आवडल्याशिवाय संसार आवडतो आणि रोग मात्र आवडत नाही. आणि मग संसाराला रोग का म्हटलं? गोड प्रश्न आहे. त्याचं उत्तर असे, शाळेमध्ये दुसरी तिसरीच पोरग असेल, ते गुरुजीच्या पुढे जाऊन बसला, त्याच्या डोळ्यावर ते चिलटो घोंगत होते, डोळे लाल झाले होते, कडला घाण आली होती, त्याच्याजवळ पिवळं फडकवून हळदीनं भरवलेलं. म्हणजे काय झालं होतं? डोळे आले होते आपल्यापेक्षा, म्हणजे डोळ्याला काय झाला होता? रोग झाला होता. गुरुजीने उठवलं, म्हणले हे संसर्गजन्य रोग. त्याला अगोदरच शाळा आवडत नव्हती. पळाला ते घरी आनंदानं गेलं. मला त्याला पुढ्या मारत गेला. आई म्हणते कसं काय आला? म्हणजे गुरुजीने सांगितले रोग बरा होईपर्यंत काही शाळेमध्ये येऊ नको, कमीत कमी 8 दिवसाची तरी सुट्टी आहे. त्या आईला वाटलं बिचारा अभ्यास बुडेल त्याचा. गावात एक चांगला वैद्य आणला आणि मग चांगल्या वैद्याला सांगितलं की याचे लवकरात लवकर डोळे नीट करले. त्यांनी सांगितलं दररोज याला 20 खारका तुपात भिजवून द्यायचे. ते म्हणजे कुठवर? रोग बरा होईपर्यंत. ते पोराला वाटले बराच होऊ नये, म्हणजे एक शाळेत आता जायची गरज नाही आणि पुन्हा खायला भरपूर मिळतं. म्हणजे रोग आवडला का नाही? आपला प्रश्न काय होता? संसार आवडतो तसं संसार रूपी रोग आवडतो. तसं जसं शाळा बुडणं, अभ्यास न करणं, डोळ्याला झालेला रोग लेकराला आवडतो, तसंच हे. काय माणसं म्हणले, काय महाराज आम्ही एवढे मोठे प्रतिष्ठित आणि आम्हाला उपमा कोणाची दिली? शेबड्या लेकराची, अज्ञानाची. महाराज म्हणजे तुम्ही तसाच आहे. जरी नुसता शरीरानं वाटला असला तरी सुद्धा तो काय अज्ञानच आहे. अज्ञानीलाच संसार आवडतो. म्हणजे जो ज्ञानी असतो त्या संसाराला ब्रह्मरूप करतो. अवघाची संसार ब्रह्मरूप केला. किंवा दुसरं चरण आहे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. त्याच्यातून आपले अलिप्त राहतो. पण संसार आवडतो कुणाला? ज्ञानाला नाही, अज्ञानाला आवडतो. मग तुम्ही चिंतन करा, कितीही संपत्तीवान असेल त्याला जर संसार आवडत असेल तर आपल्या संप्रदायाच्या नियमानं तो ज्ञानी नाही. लोकांनी त्यांना कितीही पदव्या दिल्या असतील पण संसार आवडत असेल तर तो ज्ञानी नाही. मग या लेकरात त्याच्यात काय फरक आहे? आणि जर तो ज्ञानी असता तर मग जिंकावा संसार, येणे नावे सुख किंवा लाथाळीला संसार केला षडौर्मीचा मार, संसाराच्या अंगी अवघीचं व्यसनी हे म्हणणारे महात्म्यांना खोटं ठरवावं लागलं. आणि संत तर सत्स्वरूप आहेत महाराज, भगवत स्वरूप आहे ते. मग याचा सरळ सरळ अर्थ आहे, मिथ्या असणारा संसार अज्ञानीला आवडतो आणि मग झालंय ते अज्ञान देव नामाच्या माध्यमातून घालवतो. तुटे भवरू संचित क्रियमान भोग. दुसरं चरण आहे उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे. जन्माचं खंडन होतं. म्हणजे खंड कशाला म्हणतात? अविरत चाललेले जन्म न मरण, जन्म न मरण, जन्म न मरण, करायचं 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 क्रियमान करून करून मरायचं. मेल्यानंतर कर्म उरलं म्हणून पुन्हा अजून कर 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 करून करून मर कर मर कर. कशासाठी आणावं पडलं मला माहित नाही, पण मला वाटलं ते जाऊ दे. म्हणून कर्म करत असतं हे खंड झाला पाहिजे, याच्यात थांबलं पाहिजे, तुटे पडली पाहिजे. म्हणून उच्चारिता खंडे जन्म. का खंडे जन्म? दुःख जन्म.
फायदे सांगतो जन्मखंडणीचे काय आहेत. ज्याच्या जन्माला जो जन्मत नाही त्याचं पोट दुखत नाही. जो जन्मत नाही त्याला कपडे विकत आणावे लागत नाही. जो जन्मत नाही त्याची बायको असणारी त्याला शिव्या देत, कारण जन्मलाच नाही ना. आणि म्हणून जन्मखंडन हे दुःखाची असणारी निवृत्ती, अनिष्टाची निवृत्ती. भगवंताच्या नामानं जन्म राहत नाही. तिसऱ्या चरणाकडे चला. वसो न शके पाप. पाप आत घुसत नाही. कशात? अंतःकरणात पाप घुसत नाही. भगवंताने असं मशीन केलंय महाराज निर्माण अंतःकरण, आणि याची मेमरी इतकी मोठी आहे. कोणची? अंतःकरणाची मेमरी किती मोठी आहे माहित नाही. आता कॅम्प्युटरला मोठी म्हणतो का नाही, पण ते कॅम्प्युटर कुठली केलंय? ते अंतःकरणानंच केलं, माणसानंच केलं ना. म्हणून मेमरी कोणाची मोठी? अंतःकरण नावाची मेमरी आहे. आणि त्या मेमरीमध्ये हे पाप नावाचा व्हायरस घुसत नाही. वसो न शके पाप. जुन्या शाळेमध्ये सुद्धा धडे शिकवायचे. कुठं चाललोय आपण? खंत वाटते मला. गुरुजी सांगायचे मुलांना, राम म्हटलं की तोंड वाचतं, आणि मग तोंड वाचलं की आपली सगळी पाप पळून जातात. बाजिंदा परवा म्हणला, मग म्हणायची काय गरज, कारण पाप गेली ना. ते म्हणजे नाही, म्हणायची कशासाठी? बाहेरची पाप आत जाऊ नये, मिटलं पाहिजे दरवाजा. ज्या आतमध्ये पाप घुसत नाही, आणि मग जिथं पाप नाही घुसत तिथं अंतःकरण शुद्ध होतं, मग नावाचा दोष जातो, आणि मग पुढे मग विक्षेप जाऊन पुन्हा तो ज्ञानाचा अधिकारी होतो, मोक्षाकडे जातो. म्हणून वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. 3 ताप माणसाच्या मागे लागतात. ताप म्हणजे दुःख. त्याच्यामध्ये आधी आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक दुःख असते. एका वाक्यात सांगतो, माझ्याकडे वेळ नाही. आधी म्हणजे संबंधी आणि आत्मिक म्हणजे स्वरूप. देहाच्या संबंधीनं दुःख झालं त्याला आध्यात्मिक म्हणायचं. आधी म्हणजे संबंधी आणि आत्मिक म्हणजे स्वरूप किंवा रूप म्हणा. देहाच्या संबंधीनं स्वतःला जे सुख दुःख होतं त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. देहाच्या सोडून नेत्रेंद्रियाचा जे विषय होतं त्याला अधिभौतिक दुःख म्हणतात. म्हणजे भिन्न विषय आहे. दुसऱ्याकडून होणं, पुत्र चावणं, कुणीतरी रागाला देणं, मनस्ताप करणं वगैरे वगैरे हे अधिभौतिक पाप आहे. आणि दैवगतीनं होणारे जे पाप आहे, दृष्टीचा गोचर नाही, डोळ्याला दिसत नाही, दैवगतीनं पाप झाले. म्हणजे दुष्काळ असेल, मोठमोठे असणारे अग्नी लागला, पावसाचे पूर आले, वादळ सुटलं, हे आधी दैविक ताप आहेत. या तिन्ही तापाच्या पलीकडे ताप नाही. हे तिन्ही बी ताप जातात. जाय त्रिविधतो ताप. तिन्ही ताप निघून जातात. कशानं? आईशी विठोबाचे, असं हे विठोबाचं नाव आहे. आणि या सगळ्या वरच्या तिन्ही चरणाच्या किंवा वरच्या 4 अनिष्ठाला कारण जर कोण असेल, ही आहे कोण? माया. काय आहे? माया. मायेची व्याख्या काय? नाही तिला माया म्हणतात. नाही जी नाही तिला माया म्हणतात. आता माया तर आहे, सांगता कशी आली? तर अस्थिभाती प्रिय परब्रह्माच्यातला त्यातला अस्थि जो आहे ते अस्थि हिनं घेतला स्वतःकडे, म्हणून माया आहे मानावं लागतं. एरवी काही ते कुठल्या इंद्रियाचा विषय होत नाही. अघटित घटना पटी अशी माया म्हणतो. फार हिचं चिंतन करावं लागेल, कारण हीच माया आहे. म्हणून या मायेनं काय केलं सांगतो. ज्या परब्रह्मापासून निर्माण झाली, स्वाश्रया भगवंताच्या आश्रयानं निर्माण झाली, आणि त्या भगवंतालाच हिनं स्वविषया तिलाच विषय बनवलं मायेनं. म्हणजे त्या परब्रह्माला बी झाकलं. सोपं सांगू का? असलेलं झाकते, नसलेलं दाखवते, आणि जे नसलेलं दाखवलं त्याच्यावर प्रेम करायला होते. हिचं नाव माया आहे. काय? देव. अस्थिभाती प्रिय मध्ये आहे देव आहे, सुकाळ देशी परमात्मा आहे, पण दिसला काय? अंधश्रद्धावाले म्हणतात दाखवा की, ते मायेनं झाकला. मग आम्ही म्हणायला लागलो नाही, कोमला नाही, नसेल तर नसेल, त्याच्यात पडायचं नाही आपल्याला. हे कुणी काम केलं? मायेनं काम. आहे ते परब्रह्म झाकलं, आणि आपण मिथ्या ठरवलं होतं संसाराला, संसार दाखवलं, आणि दाखवलं ते दाखवलं, आणि त्याच्यात मी आणि माझं म्हणून त्याच्यावर प्रेम करायला लावलं. एवढी घातक माया आहे. आणि म्हणून या माया सुद्धा कधी असणारी तिचा त्रास बंद करेल.
ती दाशी होते. दाशी दाशी कशाला म्हणतात? सांगल ते काम करते तिला दाशी म्हणतात. हिनं अजून चिंतन केलं जातं या मायेचे 3 प्रकार आहेत. स्वमोहिका, स्वजन मोहिका आणि विमुखजन मोहिका. त्या भगवंतापाशी निर्माण झाली त्यालाच रडवलं. लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा राम धडधडा रडला. आता अविनाशकरी आपली असे लक्ष्मण मरत असतो का? पण देवाला रडवलं कोणी? मायेनं. कृष्णाला रडवलं मायेनं. गोपिकासाठी कृष्ण रडला. म्हणजे जिथं निर्माण झाली त्यालाच रडवलं. भगवंताचे जे काही जन आहे, तुम्ही आम्ही वारकरी बरं का, आपल्याला सुद्धा रडवते ती. म्हणजे तिचा प्रभाव आमच्याकडे आहे. आणि मग जे विन्मुख झाले देवाला त्याचं तर काही सांगायलाच नको. इतकी दशा असते. म्हणून ही घातक माया भगवंताच्या चिंतनानं काय होते? दाशी होते. आणि आपण आपल्या वाटेतून ती दूर जाते. म्हणजे आवरण निघून जाते. आपल्या आवरण शक्तीनं जगत दाखवते ती माया. आणि मग ते आवरण काढून टाकलं की मग परब्रह्माची प्राप्ती होते. अशी ही माया दाशी होते. आणि साधकाला म्हणजे वरचे अनिष्ट संसार त्याचंच कारण, त्रिविध ताप त्याचंच कारण, संचित क्रियमान भोग त्या मायेचंच कारण, हे सगळं मायेचं जे पडळ आहे ते संपूर्ण काढून टाकण्याचं काम भगवंताच्या नामानं होतं. त्याचं कारण सांगतोय का? माया नाही परंतु तिचा अस्तित्व वाटतं, दाखवता येतं. माया छायेसारखी असते. आपली सावली असते का नाही आपल्या बरोबर, मग तिचा काय उपयोग असतो का? तिला आहे म्हणावं का? आहे म्हणावं तर एसटी डबल तिकीट मागितलं नसतं. मागितलं असतं कंडक्टर, तुझं तिचं दे म्हणले असते. याचा अर्थ नाही. आता चिंतन करा. आपण रोज देव कोणाला मानतो? अग्नी नारायण, सूर्य नारायण. आपण जर सूर्याच्या समोर उभं राहिलं तर सावली कुठं जाईल? पायात घोटमाळणार नाही. म्हणजे सूर्याला नारायण म्हणा, त्याचं नारायण नारायण नाम घ्या. त्याच्यामुळं माया मागं जाईल. आणि मागं येते कोण? म्हणा की दाशी. पुढं चालते ते जाऊ दे. म्हणून होय दाशी लागे पाय. म्हणून माया सावली सारखी असते. आणि नामाचं सातत्य असेल तर भगवत सन्मुखता होतात म्हणतात. देवाची द्वारी असं जोडा त्याला. उभा क्षणभरी माया मागं जाते म्हणजे मागं येते, अडथळा निर्माण करत नाही. एवढी शक्ती कशामध्ये? भगवंताच्या नामामध्ये. एक येतची लीला तरले जे सर्व भावे मज भरले भजले तया आईलीच थडी सरले माया जाळ. या मायाचं जाळही तुटतं. एवढ्या घातक अनिष्ठाची निवृत्ती करणारं हे भगवंताचं नाम आहे. आणि मग हे एवढी अनिष्ठ गेली की सगळं सुखदायकच वस्तू समोर राहते. एवढी शक्ती भगवंताच्या नामामध्ये. आणि ते नाम संतांच्या कृपेतून या सत्ताच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मुखामध्ये त्या नामाची कृपा भगवंताने करावी. आम्ही पापी आहे त्याच्यात नाम जात नाही. पण भगवंताला काय करता येत नाही? पतित 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 मी तो त्रिवाच्या पतित परी तू आपुलिया सत्ते मज करावे सरते. भगवंतानीच आमच्यामध्ये त्या नामाची बुद्धी द्यावी. आमच्याकडून ते नाम घ्यावं एवढी परमात्म्याच्या ठिकाणी प्रार्थना करून शेवेला पूर्णविराम. तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुका म्हणी माया होय दासी लागे पाया. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म.